RSSची विचारधारा पाहिली तर कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या RSS विचारधारेच्या कार्यक्रमामध्ये काल मुंबई येथे झालेल्या RSSच्या कार्यक्रमामध्ये सलमान खानसह इतर सेलिब्रिटी उपस्थित होते. सलमान खान उपस्थित राहिल्यामुळं सर्वांच्या भोवया उंचावल्या होत्या. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतायत पहा. सलमान खान देखील आपला भारताचा नागरिक आहे, त्यामुळे RSSच्या कार्यक्रमाला गेला म्हणून काय म्हणजे असं काय चुकीचं काय साधा नाही लागणार. RSSचे प्रमुख मोहन भागवत हे मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करतायत का आणि पॉलिटिकल स्टँड घेतायत का, हा पत्रकारांचा प्रश्न विचारल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले पहा. बघा, RSS ही संस्था जी आहे 100 वर्ष झाली आहे. RSS ही संस्था एक देशभक्त राष्ट्रभक्त म्हणून त्यांचं RSSला आपण गेले अनेक वर्ष पाहतोय आणि कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती RSSच्या माध्यमातून देशाने पाहिलेली आहे, जगाने पाहिलेली आहे. आणि ज्या ज्या वेळेस संकट येतात, आपत्ती येते, आपदा येते, त्या वेळेस RSSचे स्वयंसेवक स्वतः जाऊन स्वतःला भूमिका चालवून त्यांना मदत करण्याचं काम करतात. आणि कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती विचार RSS देते मोहन भागवत आणि त्यामध्ये त्यांच्या कार्यक्रमामध्ये सलमान खान गेलं हा काही म्हणजे मला वाटतं कुठलाही चुकीचं नाहीये. आणि सलमान खान देखील आपला भारतीय नागरिक आहे. आपण पाहिलं की पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला होता की मोहन भागवत हे पॉलिटिकल स्टँड घेत आहेत का. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी काहीही उत्तर न देता RSS किती चांगले आहे, किती देशभक्त आहे आणि सलमान खान या कार्यक्रमात गेले म्हणून काय झालं, तो सुद्धा देशभक्त आहे, अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. परंतु रिजनल भाषा राज्य भाषेला घेऊन मोहन भागवत यांचा स्टँड, त्यांचा पॉलिटिकल स्टँड, त्यावरती राज ठाकरे यांनी दिलेली रिॲक्शन, राज ठाकरे साहेबांनी घेतलेला समाचार, मराठीची आत्मीयता, मराठीचा मुद्दा आणि राजकीय स्टँडबद्दल, RSSच्या राजकीय स्टँडबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही बोललेले दिसत नाहीत असं या ठिकाणी दिसतंय. समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.